नमस्कार, गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत. तर गोदागिरी फार्ममध्ये आज ही सातेरी मधमाशाची पेटी आहे, त्याला एपिसिराना इंडिका आपण म्हणतो. या पेटीमध्ये ही ब्रूड चेंबर आहे बघा, हा तळपाट आहे आणि हे सुपर चेंबर आहे पिवळ्या कलरचं. थोडं जवळ या. तर इथं बघा, या पेटीमध्ये सुपरमध्ये सुंदर असा मध तयार झालेला आहे. सध्या शेवग्याला फुलं आलेले आहेत, त्यामुळं पूर्ण सील केलेला मध तुम्हाला इथं बघायला मिळते. बघा, टोटल सील केलेला मध आहे. खाली इथं दिसतोय बघा, या बाजूने बघा सील केलेलं आहे, आपल्याला दिसतोय. थोडंफार सील करायचं राहिलं आहे अजून. तर जेव्हा असं सील मध होतो त्यावेळेस काय करायचं, आपण ह्या ज्या कडाच्या फ्रेम आहे, कडाच्या फ्रेम इकडे मध्ये हलवायच्या, म्हणजे कडाच्या फ्रेमवर थोडं काम कमी आहे. बघा, तुम्हाला दाखवतो. ही मधली फ्रेम मी आता काढली होती, कडाची फ्रेम दाखवतो. त्याच्यावर अजून एवढं सील झालेलं नाही आहे. हे बघा, त्याच्यावर अजून काम चालू करायचं त्यांना. मग यावेळेस काय करायचं, या ज्या फ्रेम आहे ह्यामध्ये ठेवायच्या आणि भरलेल्या फ्रेम या इकडच्या बाजूला ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला पूर्ण सगळ्या फ्रेमवर मध तयार होईल. धन्यवाद. पूर्णपणे काम झालंय. मध्ये काम का होतं, कारण मध्ये टेम्परेचर फार मेंटेन होतं, त्यामुळे मध्ये मधमाशा खूप चांगलं काम करतात. बघा, इथं जवळ बघा, इथं मध तुम्हाला खाली पडताना दिसतोय आणि तुम्ही इथं त्याला चाखू शकता. हे बघा, पूर्ण नैसर्गिक आपल्या माशीचं मध्ये मध दिसतोय. ही फ्रेम मी आता काय करतोय, कडाला ठेवतोय, कारण इथं काम बहुतेक झालंय. आणि ही कडाची फ्रेम बघा, इथं ही कडाची फ्रेम मी मध्ये घेतोय, म्हणजे हिच्यावर काम ते बघा, इथं काम चालू आहे अजून. बघा, हे बघा, अर्धच काम झालंय याच्यावर. दाखवू का, चालू आहे ना. जॉईन केलं. मधमाशा 2 फ्रेम जॉईन सुद्धा करतात, त्याच्यावर पण आपण लक्ष ठेवायचं आहे. जॉईनिंग होऊ द्यायचं नाही, कारण मग मध काढायला आपल्याला अडचणी येतात. हे बघा, याच्यावर अजून काम चालू आहे. हे बघा, किती मध आहे बघा, दिसतोय खाली. इथं बघा मध सांडलाय आतमध्ये बघा पेटीच्या. तर मी काय करतो, आता याला मध्ये घेतो. याच्यावर सुद्धा काम चालू आहे. आणि ही जी शेवटची बघा, अजून काहीच काम झालेलं नाही आहे. मी मध्ये घेतो, एकदम मध्यभागी ठेवली बघा. हिच्यावर काम झालं आहे बरंचसं, म्हणून मी एकदम कडाला ठेवतो. ठेवताना फक्त हँडलिंग आपण चांगलं करायचं आहे, माशा मरणार नाही किंवा दबले जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची. हिच्यावर सुद्धा अजून काही काम नाही एवढं. मध्यभागी ठेवतोय. आणि ही फ्रेम